मैत्रिणींनो, तर आज आपण एकदम टेस्टी आणि खायला छान असे मऊसूत गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू, ज्याला सुदामाचे लाडूसुद्धा म्हणतात, ते बनवतो आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथं मी साधारणपणे पूर्ण वाटीला थोडंसं कमी असं फुटाण्याची डाळ, शेंगदाणे, पोहे आणि खोबरं घेतलेलं आहे सुकं, थोडंसं खिसून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे आणि यासाठी 1 वाटी आपण इथं गूळ घेतलेला आहे. तर हे सर्व साहित्य आपल्याला खमंग असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी हे भाजलेलं दाखवलं नाही आहे, सगळं असं म्हणजे भाजूनच डायरेक्ट तुम्हाला दाखवलेलं आहे. बघा इथं खरपूस रंगावर मस्त असं सर्व साहित्य कुरकुरीत होईपर्यंत पोहे वगैरे बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत आणि खोबरंसुद्धा असं लालसर होईल असं मी भाजून घेतलेलं आहे. आणि तीळ हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तीळसुद्धा अशी मस्त अशी फुलेपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे. तर आता ही तीळ बाजूला ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण गूळ घेतलेला आहे ना 1 वाटी, तो हे सर्व साहित्य एकत्र करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचा गूळसुद्धा. आणि आता हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं करून मिक्सरमधून वाटून काढायचं आहे. अजिबात पाक वगैरे न करता आपण हे लाडू बनवतो आहे, त्याच्यामुळे चुकण्याचा अजिबात चान्स नाही आणि खायला तर एकदम टेस्टी असे हे लाडू लागतात. तर थोडं थोडं करून हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि छान असं रवाळ असं एकदम वाटून घेऊया याला. तर इथं बघा मी सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे आणि याला तूप वगैरे न घालता अशा प्रकारे रवाळ एकदम असं वाटून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये गूळ वरून घातल्यामुळे म्हणजे मिक्स करून घातल्यामुळे ना, आता आपण हे तीळसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया. तीळ आपण वरून घातलेले आहे कारण असे दिसताना ना लाडू एकदम मस्त असे दिसतात. आणि थोडीशी सुंठ पावडर घातलेली आहे आणि आता हे सर्व तीळ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला मिक्स करून घेऊया. आणि तूप न घालतासुद्धा अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात आणि पाकाचं तर काही टेन्शनच नाही आहे. आणि आता बघा एका मुठीमध्ये अशा प्रकारे घ्यायचं आणि हे लाडू वळायचे. बघा सहज असे वळले जातात हे लाडू, म्हणजे आपलं मिश्रण आणि त्यातला गोडाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे हाताने वळत असं आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. दिसायलासुद्धा म्हणजे खूप छान दिसतात. वरून आपण जी तीळ घातलेली आहे ना, त्याच्यामुळं एक वेगळीच देखणं असं दिसतं हे. आणि टेस्टसुद्धा आधीमध्ये असं मध्येच असं जेव्हा दाताखाली तीळ येते तेव्हा खायला एकदम चविष्ट लागतात. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे सर्व लाडू इथं तुम्ही बघू शकता वळून घेतलेलं आहे. आणि 4च साहित्यात साधारण 17 ते 18 लाडू इथं मध्यम आकाराचे तयार आहेत. मग रेसिपी आवडली असली तर आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईक करा आणि सेव्ह करा आणि गोकुळाष्टमीला नक्की बनवा. चला मग थँक्यू.